नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू MPSC GK ट्रिक्स. MPSC GK ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी या विषयातील डिटेल्स काही घडामोडी पाहणार आहोत. तर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सध्या जो नवीन सिलेबस चेंज झालेला आहे इयत्ता 6वी ते 10वीपर्यंतचा, त्यात इतिहास व नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल व इतर काही जे विषय आहेत, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र यांवर आधारित प्रश्न सध्या परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे आता मुलांनी आपलं जे अभ्यासाचा आवाका आहे तो या नवीन घटकाकडे वळवणं आवश्यक ठरलेलं आहे. कारण की आता नवीन सिलेबसमध्ये बऱ्याचशे नवीन माहिती इन्क्लूड केलेली आहे. त्यामुळे आता झालेल्या काही परीक्षामध्ये आयोगाने या घटकावर आधारित बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे हा घटक आपला जरी वाटत असेल तरी हे काय 6वीचे पुस्तक आहे, 7वीचे पुस्तक आहेत, तरी ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपण आता या 6वी व 7वीच्या पुस्तकामध्ये जे काही महत्त्वाचे भाग आहेत, इतिहास व नागरिकशास्त्र विषयावरती जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर या इयत्ता 6वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाचे आपण 2 भाग केलेले आहेत. तर पहिल्या भागामध्ये आपण प्रकरण 1 ते 6 हे पाहणार आहोत व नंतर पुढच्या भागात राहिलेला भाग पाहणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण स्क्रीनवर पाहत आहात, पहिल्या धड्यामध्ये आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, आणि त्यावर ते महत्त्वाचे घटक आहेत. भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम लोकजीवनावर होते समजून घेणे आणि इतिहास आणि भूगोल यांचा सहसंबंध असतो हे जाणणे. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे प्राचीन भारतातील इतिहासाच्या साधनांची तोंड ओळख, त्याची पुढील क्षमता तुम्ही पाहू शकतात. तिसरं आहे हडप्पा संस्कृती, त्यातील तत्कालीन व सध्याची नगररचना यांची तुलना करता येणे. नंतर हडप्पाकालीन सांडपाण्याची व्यवस्था परिपूर्ण होती हे जाणून घेणे. नंतर हडप्पाकालीन लोकजीवन व व्यापार यांची माहिती करून घेणे. चौथे आहे वैदिक संस्कृती, वैदिक काळातील वाङ्मयाविषयी माहिती करून घेणे. वैदिक काळातील लोकजीवनाविषयी माहिती करून घेणे. आश्रम व्यवस्था समजून घेणे. प्राचीन भारतीय स्त्रियांची सामाजिक स्थानाविषयी चर्चा करणे. असे हे 4 प्रकरण आहेत. पुढील 5व्या प्रकरणामध्ये प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह, त्यानंतर सर्व धर्मांविषयी आदर बाळगणे, सर्व धर्मांच्या शिकवणुकीतील साम्य स्थळे शोधणे. नंतर वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीचे महत्त्व जाणून घेणे आणि मानवता आणि धर्मनिरपेक्षता हा सर्वश्रेष्ठ विचार आहे हे समजणे. प्रकरण 6 मध्ये आहे जनपदे व महाजनपदे, यात नकाशात जनपदे व महाजनपदे यांची स्थाने दर्शवणे. नंतर प्राचीन भारतातील जनपदे आणि महाजनपदे यांच्या गणराज्यव्यवस्थेचे स्वरूप समजून घेणे आणि शासन व्यवस्थेचे बदलते स्वरूप समजून घेणे. पुढील जे काय ते दुसऱ्या भागामध्ये मौर्यकालीन भारत, उत्तरेकडील प्राचीन राज्ये, दक्षिणेकडील प्राचीन राज्ये हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. त्यानंतर प्राचीन भारत सांस्कृतिक व 11वा प्राचीन भारत आणि जग हे भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तर आपण पहिला आता भाग 1ला सुरुवात करूया. तर प्रकरण पहिल्यामध्ये भारतीय उपखंड आणि इतिहास, यात इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, भारतीय उपखंड, या आपण जे काय महत्त्वाचे या पुस्तकामध्ये जे परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न विचारू शकतो आयोग, तेच घटक घेतलेले आहेत. ते तुम्ही पाहूया. आपण ते हायलाईट केलेले आहेत, तर तेच तुम्ही लक्षात ठेवावं, तेच वाचा, म्हणजे तुमचं पूर्ण बाकीचं पुस्तक वाचण्याचा वेळ वाचेल. परीक्षेच्या दृष्टीने हायलाईट केलेले घटक महत्त्वाचे आहेत. बघा, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. तर इतिहास म्हणजे काय? मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात जे काही घडलेले जे काही भूतकालीन घटना असतील त्यांची सुसंगत व्यवस्थित मांडणी म्हणजेच काय? इतिहास. तर इतिहास हा स्थल म्हणजे स्थान, काल म्हणजे वेळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. परीक्षेला यावर असा प्रश्न विचारू शकतो की इतिहासाची व्याख्या विचारू शकतात एक तर, किंवा इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ कुठले आहेत हे विचारले जाईल. तर त्याचे स्थळ, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. या 4 घटकाशिवाय इतिहास लिहू शकला जाऊ शकत नाही. तसेच इतिहास व भूगोल यांचे नाते कसे आहे? अतूट आहे.
पुढे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात. तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. डोंगराळ प्रदेशातील जे लोक आहेत त्यांना तिथे पाण्याची व इतर साधनांची उपलब्धता नसल्यामुळे तृणधान्य व भाज्या म्हणजे उदरनिर्वाहाचे जे साधने आहेत ते काय कमी प्रमाणात उपलब्ध असतात. व मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी इतर साधनांचा विपुलता असल्यामुळे जास्त पुरेशा प्रमाणात मिळतात. आता पुढील पॉईंट पाहूया आपण, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचा उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश जे आहेत ते 1947 पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी काय होते, भारताचा भाग होते. आजचे जे पाकिस्तान आणि बांगलादेश जे आहेत ते 1947 पूर्वी भारताचा भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. तर ते 6 भूप्रदेश कुठले आहेत ते आता आपण पाहूया. त्यात एक आहे हिमालय, 2 सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, 3 थरचे वाळवंट जे काय राजस्थानात आहे, 4 दख्खनचे पठार म्हणजे महाराष्ट्राचा भाग, 5 समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश आणि 6 समुद्रातील बेटे. असे हे 6 भूप्रदेश महत्त्वाचे आहेत. तर आता या 6 भूप्रदेशाविषयी आपण माहिती पाहूया. समोर तुम्हाला दिसतं आहे हिमालय पर्वत आहे चित्रामध्ये. तर हिमालय म्हणजे काय, हिंदू कुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळं भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. या भिंतीमुळे काय, भारतीय उपखंड जो आहे तो मध्य आशिया आहे, मध्य आशियातील जो काय वाळवंट आहे त्यापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर व बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. तर खुष्कीचा मार्ग कुठून जातो, खैबर व बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. तो कुठे आहे, हिंदुकुश पर्वतात आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतर मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. मध्य आशियातून जो प्राचीन व्यापारी मार्ग जोडला गेला होता त्या मार्गाशी तो जोडला गेला होता. चीनपासून सुरू होतं पहा. मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. म्हणजे चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा जो व्यापारी मार्ग आहे त्याला रेशीम मार्ग म्हणून ओळखला जात होते. तर रेशीम मार्ग काय आहे तुम्ही लक्षात घ्या, चीनपासून जो मार्ग निघत होता व मध्य आशियातून अरबी समुद्रापर्यंत जात होता. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशांत पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. या मार्गात जे पश्चिमेकडील देशात जे काही रेशीम पाठवलं जात होतं त्यात रेशीम हेच महत्त्वाचं होतं, म्हणून त्यालाच रेशीम मार्ग असे म्हटले जात होते. याच खिंडीतील मार्गावर अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. हे बघा समोर चित्र दिसेल तुम्हाला, ही खैबर खिंड आहे. आता नकाशामध्ये पण पाहूया आपण पुढे खैबर खिंड कुठे आहे, तिचं स्थान कुठे आहे नेमकं. तर दुसरा मुद्दा आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आली. पुढे दिसते तुम्हाला बघा पिंक कलरमध्ये आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट. आफ्रिका खंडात जे काय सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हे थरचं वाळवंट आहे राजस्थानमध्ये. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये पसरलेले आहे. थरचे वाळवंट कुठे कुठे आहे, राजस्थान, हरियाणा व गुजरात ह्या राज्यातील काही भागामध्ये थरचं वाळवंट पसरलेलं आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. त्याच्या उत्तरेला सतलज नदी आहे बघा. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला सतलज नदी आहे. पूर्वेला अरवली पर्वत आहे. हे बघा, हे जे थरचं वाळवंट जर घेतलं असं तर याच्या उत्तर दिशेला काय सतलज नदी आहे. सतलज आहे. त्याच्यानंतर पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा आहेत. पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा आहेत.
दक्षिणेला कच्छचे रण आहे, म्हणजे गुजरात बाजूला बघा इथे कच्छ आहे, आणि पश्चिमेला सिंधू नदी, इकडे पश्चिमेला म्हणजे पाकिस्तानच्या बाजूला काय सिंधू नदी आहे. असं हे थरचं वाळवंट आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी, बघा हिमाचल प्रदेशात जी घग्गर नदी उगम पावते ती नदी थरच्या वाळवंटात पोचते. तिलाच पाकिस्तानमध्ये हाकरा या नावाने ओळखलं जातात. बघा ही जी घग्गर नदी आहे ही हिमाचल प्रदेशात उगम पावते व नंतर थरच्या वाळवंटात पोचते आणि तिलाच पाकिस्तानमध्ये काय हाकरा या नावाने ओळखतात. हे पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता दख्खनचे पठार पाहूया आपण. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा. आता दख्खनचे पठार कसं आहे बघा, एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा. म्हणजे जो काही आंध्र प्रदेश, ओरिसा, जो काही पूर्व किनारपट्टी आहे ते तामिळनाडू वगैरे त्या बाजूचे जे काय आहे त्याला पूर्व किनारा म्हटलं आहे दख्खनच्या पठाराचा. आणि इकडे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इकडच्या बाजूचा आहे त्याला काय बोललं आहे पश्चिम किनारा. यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. बघा जर आपण असा भारताचा नकाशा बघितला दक्षिण बाजूचा तर इकडे बंगालचा उपसागर, इकडे हिंदी महासागर व इकडे अरबी समुद्र. तर हे तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेला एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. हा त्रिकोणी सुळका दिसतो ना बघा, त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. हा जो सुळक्यासारखा दिसणारा भारताचा भाग आहे असा जो तिन्ही बाजून पाण्याने वेढलेला असतो त्याला काय म्हणतात द्वीपकल्प असे म्हणतात. व हे जे मधला भाग आहे हे दख्खनचे पठार आहे. बघा भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने आपल्याला आहे. भारतीय जो द्वीपकल्प आहे त्याचा बहुसंख्य भाग काय आहे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा. आता या दख्खन पठाराचे पठार आहे याच्या उत्तरेकडे काय आहे सातपुडा पर्वत आहे. बघा सातपुडा आणि विंध्य, सातपुडा आणि विंध्य पर्वतरांग आहे. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वतरांग आहे. पश्चिमेला बघा इकडे सह्याद्रीची पर्वतरांग आहे, ती आपल्याला माहिती आहे, त्यालाच पश्चिम घाट असे म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. आता सह्याद्रीचा पायथा जो आहे पश्चिम घाट त्याला कोकण म्हणतात हे आपल्याला माहिती, पण त्यालाच अजून काय मलबार किनारपट्टी असे म्हणतात. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. दख्खन पठाराचे जे पूर्वेकडील डोंगरांग आहे त्याला पूर्व घाट असे म्हटले, म्हणजे आंध्र प्रदेश, ओरिसा बाजूचा भाग. या पठारावरील जमीन सुपीक असून तेथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतर इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेली. पुढील जो आहे पाचवा, समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. म्हणजे प्राचीन भारतात जो काही पश्चिमेकडील देशांशी जो काही व्यापार केला जात होता तो सागरी मार्गाने केला जात होता. त्यानंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवर व्यापार व दळणवळण सुरू झाले तरी सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. म्हणजे सागरी मार्ग व खुष्कीचा मार्ग म्हणजेच जमिनीवर होणारा व्यापार, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर 6वा पॉईंट आहे समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. आता हे तुम्हाला जरी वाचायला सोपं वाटत असेल तर हे कन्फ्यूज करणारा प्रश्न असा इथे की काहींचा असा गोंधळ उडू शकतो की अंदमान आणि निकोबार हे नेमकं बंगालच्या उपसागरात आहे की हिंदी महासागरात आहेत. तर त्याचं उत्तर आहे बंगालच्या उपसागरातील भारतीय बेट आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटाचा समूह अरबी समुद्रात आहे. लक्षद्वीपच्या बाबतीत पण हे होऊ शकतं. तर लक्षद्वीप हे हिंदी महासागरात नसून अरबी समुद्रात आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आपण एका मुद्द्यावर बरेचसे लगेच प्रश्न तयार करून हे सोडत आहोत पॉईंट. तुम्ही ते लक्षात घ्या प्रश्नाच्या दृष्टीने कशा पद्धतीने आपण पॉईंट आऊट केले आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला हे लक्षात ठेवण्याचे वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट याचे घेऊ शकतात.
प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच काय? तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिले आहे. आता आपण नकाशा पाहूया थोडासा. नकाशामध्ये कुठला भाग, मी नकाशामध्ये सूची पाहू शकता. इथे खिंड या चिन्हाने दर्शवलेली आहे. नदी ब्ल्यू कलरची थोडीशी लाईन आहे. पर्वत ग्रे कलरच्या लाईनने. वाळवंट थोडासा ऑरेंज कलरने दाखवला आहे. आणि नंतर हे पठार आहे बघा. तर हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. हा हिंदुकुश पर्वत आहे. हा जो पसरलेला ग्रे कलरने दाखवला आहे हा हिंदुकुश पर्वत आहे. तो सध्या कुठे? अफगाणिस्तानच्या म्हणजे अखत्यारीत येतो. अफगाणिस्तान या देशात येतो हिंदुकुश पर्वत. ही बोलन खिंड आपण वरती पाहिली होती बघा. बोलन खिंड आणि खैबर खिंड, जे खुष्कीचे मार्ग पाहिले होते आपण. बोलन खिंड आणि खैबर खिंड ह्या दोन खिंडी आहेत. त्यानंतर हिमालय पर्वत आपल्या सर्वांना माहिती आहे. ग्रे कलरच्या लाईन दाखवल्यात. इकडे जम्मू काश्मीरपासून इकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत हिमालय पर्वत आहे. हे जे ऑरेंज कलरने दाखवलं आहे हे सगळे थरचं वाळवंट आहे. ही घग्गर नदीची माहिती पाहिली आपण. ही हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावते व थरच्या वाळवंटात पोचते. पाकिस्तानमध्ये तिला काय म्हणतात? हाकरा या नावाने ओळखलं जातं तिला. आणि हे जे तुम्हाला दिसतंय थोडासा ब्राऊन टाईप जे दिसतंय सर्व, हे दख्खनचा पठार दाखवलेला आहे. अशा पद्धतीने हा नकाशा आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता की कुठे कुठले स्थान आहे तुमच्या लक्षात येईल. आता नंतर इथे खाली तुम्ही सह्याद्रीची पर्वतरांग पाहू शकता. पश्चिम किनारपट्टी प्लस मलबार किनारपट्टी असेही म्हणतात. व एक पूर्व किनारपट्टी, याला काय म्हणतात? कोरोमंडल किनारपट्टी असेही म्हणतात. हे लक्षद्वीप बेट आहेत हे अरबी समुद्रात आहेत. व हे जे अंदमान निकोबार बेटे आहेत हे बंगालच्या उपसागरात आहेत. हिंदी महासागर बघा खाली इकडे श्रीलंकेच्या बाजूला हिंदी महासागर आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही तसं लक्षात ठेवा. इकडे पश्चिम किनारपट्टी व इकडे पूर्व घाट आहे. आता पुढचा पॉईंट आहे 1.3 भारतीय उपखंड. हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. बघा हडप्पा आणि मोहनजोदडो ही जी शहरं आहेत ती आजच्या पाकिस्तान या देशात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. आता दक्षिण आशियामध्ये कुठले देश येतात असा प्रश्न येऊ शकतो. तर त्यात तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, परत पाकिस्तान आलं, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 देश मिळून दक्षिण आशिया या नावाने हा भूभाग ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. तर भारतीय उपखंड का म्हणतात त्याला? तर भारत या देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन त्याला भारतीय उपखंड असे म्हणतात. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे, हे महत्त्वाचं आहे. की चीन आणि म्यानमार हे जरी आपले शेजारी देश असले तरी ते भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तर अशा पद्धतीने हे प्रकरण पहिलं महत्त्वाचं होतं. तर परीक्षेच्या दृष्टीने यावरती बरेच प्रश्न येऊ शकतात. तर हे तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे. आता आपण याच्या खाली जे काही प्रश्न आहेत स्वाध्याय म्हणून दिले आहेत याचं तुम्ही एकदा स्क्रीनशॉट पाहून घ्या व याचे उत्तर तुम्ही शोधू शकतात नंतर. आता जे आपण पॉईंट पाहिले ते पाहणार आहोत. इतिहासाची साधने. तर त्यामध्ये भौतिक साधने आहेत, 2 लिखित साधने, 3 मौखिक साधने आहेत. हे 3 महत्त्वाची साधने आपण पाहणार आहोत. त्यानंतर त्यात अवांतर प्राचीन भारताची इतिहासाची साधने व इतिहास लेखनात घ्यावयाची काळजी. हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने एवढं काही महत्त्वाचं नाही. तर आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी करून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात. तर इतिहासाची साधने कुठली आहेत यावरती त्याचं आपल्याला उत्तर वरती दिलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत. एक भौतिक, 2 लिखित, 3 मौखिक. तर हे पण लक्षात ठेवायचं की इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत. तर 3 प्रकारची भौतिक, लिखित आणि मौखिक साधने. इथे पिंक कलरमध्ये तुम्ही पाहताय की किल्ले, लेणी, स्तूप या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात. किल्ले, लेणी, स्तूप आहेत या ज्या वास्तू आहेत त्यांना भौतिक साधने म्हणतात. त्यानंतर आता आपण पाहूया भौतिक साधने डिटेलमध्ये. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांची आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तूला फरक लक्षात घ्या. पुढे तुम्हाला सांगेल मी वस्तू काय आहेत आणि वास्तू काय आहेत किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. बघा हे जे काय आता मी अंडरलाईन करण्यापेक्षा मी ऑलरेडी सुरुवातीला आधीच अंडरलाईन करून ठेवलं आहे की वेळ वाचवण्यासाठी आपला. तर हे तुम्ही लक्षात घ्या. हे जे काय येलो कलरमध्ये हायलाईट केलेलं आहे ते सर्व महत्त्वाचं आहे. खापराचे तुकडे, त्याचा आकार, रंग, नक्षी यावरून ती भांडी कुठल्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. तसेच दागदागिने यावरून परस्पर संबंधाची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांच्या हाडे यावरून आहार कसा होता याची माहिती मिळते. घरांच्या आणि इमारतीचे अवशेष, नाणी, मुद्राही सापडतात. यावरून मानवी व्यवहारांची माहिती होते. अशा प्रकारची ही भौतिक साधने आहेत. तर भौतिक साधने काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा हे पिंक कलरमध्ये दिलं आहे की माहिती आहे का तुम्हाला. यामध्ये काय भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जाते. असे जळके कण वर्षानुवर्ष टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात. म्हणजे काय धान्याच्या बाबतीत बोललं आहे की आता मी फक्त महत्त्वाचा भाग हायलाईट केला की जे धान्य आपलं काय असं फार काळ टिकत नाही, ते खराब होते, त्याला कीड लागते किंवा भुंगा लागतो. तर ते जे पूर्वीच्या काळी काय करत असत की धान्य आधी भाजत असत मग ते भरडत असत. ते भाजताना काय व्हायचं, काही कण जास्त जळले जायचे. मग ते जास्त जळलेले जे कण आहेत धान्याचे, जे काही दाणे आहेत ते टाकून दिले जात होते. पण ते जे टाकून जळलेले दाणे ते वर्षानुवर्ष तसेच टिकून राहत होतं. त्यावरूनच त्या काळी कुठले धान्य खाल्लं म्हणजे आहारात समाविष्ट होते याचा आज आपल्याला अंदाज लावता येतो. बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात खापराचा तुकडा कसा होता, दागदागिने कसे होते, भांडी कशी होती पूर्वीच्या काळातील. इथे माहिती आहे का तुम्हाला मध्ये मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादी कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांत होतो. तर लिखित साधने कुठली आहेत हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या पिंक कलरचं जे काय आहे त्यामध्ये दिलेलं आहे. ताम्रपट बघा समोर दिसतंय तुम्हाला. नंतर शिलालेख. आता दुसरं काय 2.2 लिखित साधने. हे तुम्ही वाचून घेऊ शकतात. जे ताम्रपट, भूर्जपत्रे वगैरे जे होते त्याला काय लिखित शिलालेख हे लिखित साधनेमध्ये येते. तर हे बघा भूर्जपत्र हे भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. भूर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. हे एक तुम्ही लक्षात ठेवा. पुढील पहा आता. पुढचा मुद्दा आहे 2.3 मौखिक साधने. ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. तर मौखिक साधने काय आहेत? ओव्या, लोकगीते आणि लोककला हे मौखिक साधने आहेत. जे लिखित स्वरूपात नसतात पण ते पिढ्यानपिढ्या कसं आहे एकाच्या मुखावाटून दुसऱ्याच्या मुखावाटे म्हणजे असं मौखिक परंपरेने ते जतन झालेले असतात. तर आपण भौतिक साधने पाहिले म्हणजे भांडी, नाणी किंवा जे काही अलंकार वगैरे आहे ते आपण भौतिक साधने पाहिले. त्यानंतर लिखित साधने पाहिले, ताम्रपट, शिलालेख, भूर्जपत्रे. त्यानंतर मौखिक साधने ओव्या, लोकगीते, लोककथा हे तिन्ही साधने आपण इतिहासाची पाहिले.
आता काय पुढे प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने, याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. एक भौतिक साधने, दुसरं लिखित साधने, तिसरं मौखिक साधने. हे आत्ताच आपण याची डिटेल माहिती पाहिली, तर हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या व नंतर वाचा. पुढचा पॉईंट आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. तर प्राचीन कालखंड कुठला आहे याचा असा जर प्रश्न आला तर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड, म्हणजे अश्मयुगीन जे काळ होता तो अश्मयुगीन काळापासून तर इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड होता त्याला प्राचीन कालखंड असे म्हटले जाते. भारतातील अश्मयुगाविषयी माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयी माहिती वेद वाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. सुरुवातीस जे वेद होते हे लिखित नव्हते, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते. ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. तर अशा पद्धतीने आपण भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने हे प्रकरण 2 मध्ये पाहिलेलं आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने यातले जे काही हायलाईट केलेला भाग आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तो काय साध्य याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर पुढील प्रकरण आहे बघा, हडप्पा संस्कृती. तर हे महत्त्वाचं प्रकरण आहे. एक हडप्पा संस्कृती, त्यात हडप्पा संस्कृतीची घरे आणि नगररचना, त्यांचे मुद्रा आणि भांडी, चौथं आहे महास्नानगृह, त्यांचं लोकजीवन, 6वं व्यापार व राहायची ठिकाणे, हे सर्व हडप्पा संस्कृतीची संबंधित आहे. भारतीय नकाशा आराखड्यात हडप्पा संस्कृतीचे ठिकाणं आपण पाहूयात पुढे. तत्पूर्वी हडप्पा संस्कृती काय हे समजून घेऊया आपण. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झाले. बघा, 1921 साली पंजाबमधील जी काही रावी नदी आहे तिच्या काठी हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झाले. म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते. हडप्पा संस्कृतीलाच काय सिंधू संस्कृती या नावाने सुद्धा ओळखले जाते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झाले. हडप्पा आणि मोहनजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते. त्यानंतर धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणी उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडलेले आहेत. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगररचना, रस्ते, घरबांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. आता बघूया हडप्पा संस्कृतीचे जे काही 1921 सालामध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झाले. त्याला हडप्पा संस्कृती असे नाव मिळाले. त्याला सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते. हडप्पाच्या दक्षिणेला 650 किलोमीटर अंतरावर मोहनजोदडो येथे उत्खनन झाले. त्यानंतर हडप्पा आणि मोहनजोदडो या स्थळाच्या उत्खननातून जे काही वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होतं. त्यानंतर धोलावीरा, लक्षात ठेवा, धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणी उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडलेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. डबल याच्यासाठी घेतलं की तुमच्या ते लक्षात राहावं व व्हिडिओमध्येच तुमचे रिव्हिजन व्हावी म्हणून ते पुन्हा सांगितलं आहे. तर आता आपण नकाशामध्ये पाहूया की हडप्पा संस्कृती कुठं होती व
मोहनजोदडो संस्कृती नकाशामध्ये तिचं स्थान कुठे होतं बघा. तर नकाशामध्ये पाहता तुम्ही बघा सतलज नदी आणि इथे वरती रावी नदी. रावी नदीच्या कडेला इथे हडप्पा संस्कृती होती आणि मोहनजोदडो 650 किलोमीटर दक्षिणेला इथे मोहनजोदडो आहे बघा. ते सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहेत. हडप्पा आणि मोहनजोदडो दोन्ही स्थळे सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर इथे चौंदडो, कोटदिजी, आमरी, अल्लादिनो, सोतका कोह, बालाकोट, सुतका जेंदोर हे ठिकाणं पण तुम्ही लक्षात ठेवा. देसलपूर, धोलावीरा, सुरकोटडा, कुंतासी, लोथल, रोजडी, रंगपूर. त्यानंतर रुपड, बनावली, कालीबंगन, राखीगडी, फुलास, आलमगीरपूर हे ठिकाणंही तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा. यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. याचे स्थान तुम्ही लक्षात ठेवा. गुजरातमध्ये कुठले हे बघा, हे गुजरातमध्ये कुठले स्थान आहेत. त्यानंतर राजस्थानमध्ये कुठले येतात. इकडं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व वरचा जो भाग आहे त्यामध्ये उत्तर भारताच्या बाजूला कुठली स्थळे येतात हे तुम्ही लक्षात ठेवा. मोहनजोदडो, हडप्पा हे सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहेत. व दायमाबाद खाली दिसते इकडे गोदावरी नदीच्या कडेला. आता पाहूया आपण घरे आणि नगररचना कशी होती हडप्पा संस्कृतीतील. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. बघा ते कुठल्या प्रकारच्या विटांचा वापर करत होते किंवा दगडांचा वापर करत होते की नव्हते यावरती याआधी प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. तर हे लक्षात ठेवायचं आहे. भाजक्या विटांची त्यांची घरे होती. कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जात होता. त्यांच्या घरांच्या मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारे घरांची रचना असते. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालय असत. तर घराच्या जो आवार होता, जो काय परिसर होता त्यात काय होतं, विहिरी होती, स्नानगृहे होते आणि शौचालय पण उपलब्ध होती. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था होती. म्हणजे जे काही सांडपाणी होतं ते वाहून नेण्यासाठी काय होती, उत्तम व्यवस्था होती. मातीच्या भाजक्या पन्हाळीचा उपयोग केला जात होता. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली होती व ती झाकलेली असत. त्यामुळे आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे यातून दिसून येते. तर हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की याच्यावरती सुद्धा उपप्रश्न म्हणून परीक्षेत प्रश्न विचारू शकतात की ते हडप्पा संस्कृतीतील विहिरी, स्नानगृह, शौचालय किंवा अजून काही पर्याय देतील हे उपलब्ध होते की नव्हते. तर तुमच्या लक्षात पाहिजे तिथं काय काय उपलब्ध होतं व काय नव्हते हे परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवा. बाबा चित्रामध्ये दिसते तुम्हाला हडप्पा संस्कृतीतील विहीर. तर हडप्पा संस्कृतीतील जे काय रस्ते होते ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदणारे होते. रुंद होते व एकमेकाला काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधले. म्हणजे हे काय जे मोकळ्या जागा तयार होत होत्या ह्याचं काटकोनात छेदल्यामुळे ह्याच्या काही चौकोनी जागा तयार होत होत्या त्या जागेत घरे बांधली जात असत. नगरांचे 2 किंवा अधिक भाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असते. म्हणजे नगराचे काय आहे, 2 किंवा अधिक भाग केलेले असतात आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे. आता पुढचा मुद्दा पाहूया आपण, मुद्रा आणि भांडी. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा आणि भांडी कशा प्रकारची होती बघा. तर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या कशा होत्या, चौरस आकाराच्या. बघा स्टेटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात असत. स्टेटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात असत. तुम्ही पाहिलं असेल मागच्या राज्यसेवेचे पेपर दिला असेल तर यावरती प्रश्न आला होता बघा. स्टेटाईट नावाच्या दगडापासून जे काही हडप्पा संस्कृतीतील मुद्रा होत्या त्या कुठल्या दगडापासून बनवल्या जात होत्या यावरती प्रश्न होता आणि त्याच्या पर्यायामध्ये स्टेटाईट हे पर्याय होता आणि तेच त्याचं उत्तर होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ते आयोगाचे सध्याचे प्रश्न या घटकावरच, म्हणजे हे काही जे काही पुस्तक आहे 6वी ते 10वी त्या पुस्तकावरच आधारित आहेत. मुद्रावर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत. त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एक शुंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. आता बघा हे जे काय आहे
त्यामध्ये त्यांच्यावर जे काही मुद्रा होत्या त्याच्यावर बैल लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेत असा प्रश्न असतो की बैल, म्हैस, हत्ती, घोडा, गेंडा, वाघ असं असते. तर तो पर्याय तुम्हाला कन्फ्यूज करणार असतो. ते घोडा हा शब्द प्राणी टाकलेला असतो त्यात आणि ते पर्याय उत्तर चुकीचं असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की कुठले प्राणी होते कुठले नव्हते. त्यामुळे बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी होते आणि एकशृंगासारखे, बघा तुम्हाला दिसतं इथे एकशृंगासारखे जे काही कल्पित प्राणी होते म्हणजे कल्पनेने बनवलेले प्राणी होते ते पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जातात. तर कशासाठी वापरल्या जात होत्या त्या मुद्रा? ठसा उमटवण्यासाठी व मनुष्य प्राण्याचा सुद्धा वापर केला जात होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे. बघा मुद्रा दिसते समोर तुम्हाला चित्रामध्ये. आता पुढे पाहूया. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. लाल रंगाचा पृष्ठभाग हे बघा तुम्हाला दिसतोय लाल रंगाचा पृष्ठभाग, त्यावर काय काळ्या रंगाने नक्षी काढलेली आहे. लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले, बघा समोर तुम्हाला दिसते माशांचे खवले काढलेले आहेत. एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळ पान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हे प्रत्येक मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे लक्षात ठेवण्यासाठी, तो तुम्ही लक्षात ठेवा. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत. तर हडप्पा व्यक्तीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर काय पुरून ठेवत असत? तर मातीची भांडी पुरून ठेवत असत. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. मोहनजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. बघा महास्नानगृह आहे. मोहनजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल, बघा 2.5 मीटर खोल, त्याची लांबी सुमारे 12 मीटर होती, लांबी 12 मीटर होती आणि रुंदी सुमारे 3 मीटर होती. म्हणजे जी काही रुंदी आहे बघा आपण इथे चित्रामध्येच बघूया, खोली 2.5 मीटर होती, त्याची लांबी होती 12 मीटर आणि रुंदी जी होती ती 7 मीटर होती. हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही 7 मीटर, ही 12 मीटर लांबी आणि उंची जी होती ती 2.5 मीटर होती. म्हणजे तुम्ही चित्रात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हे उंची 2.5 मीटर, रुंदी 7 मीटर व लांबी 12 मीटर. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पाक्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्याची व्यवस्था होती, तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. अशा प्रकारे हे महास्नानगृह होते. आता लोकजीवन पाहूया आपण. हडप्पा संस्कृतीत लोकजीवन कसं होतं? हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. तर त्यांचं काय होतं? उदरनिर्वाहाचं साधन शेती, हे लक्षात ठेवा तुम्ही. कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये गहू, सातू, बार्ली ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक घेतले जात होते, तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. राजस्थानमध्ये कुठलं पीक घेतलं जात होतं? तर सातूचं पीक. गुजरातमध्ये नाचणीचं पीक. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. याच्याशिवाय वाटाणा, तीळ व मसूर इत्यादी पिकेही काढली जात होती. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कापड विणत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. वस्त्रे आणि उपरणे यांचा समावेश होता त्यांच्या पोशाखात. कापडाचे त्यांना ज्ञान होते, म्हणजे कापडाचे अवशेष सापडलेत. यांना कापूस माहीत होता. वाटाणा, तीळ, मसूर हे इतर पिके ते घेत होते. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. हे दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया काय करत होत्या? दंडापर्यंत बांगड्या घालत होत्या. हे पण तुम्ही लक्षात ठेवा की जे काही दागिने सापडले ते त्यात सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. त्या दागिन्यांचा प्रकार काय होता? अनेक पदरी माळा, त्यात त्यांच्यामध्ये अंगठ्या होत्या, बाजूबंद होता, कमरपट्टा होता व स्त्रिया काय करत होत्या? तर दंडापर्यंत बांगड्या घालत होत्या. अशा पद्धतीने हडप्पा संस्कृतीतील अलंकार होते.
हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेले एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षी अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे. बघा, हा पुतळा आहे तो. एक माहिती म्हणून लक्षात असू द्या फक्त. तर पुढे पाहू आपण व्यापार. हडप्पा संस्कृतीचा व्यापार कसा चालत असे. तर हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूंच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप, इजिप्त इत्यादी प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड कोण पुरवत होते, तर हडप्पा व्यापारी पुरवत होते. असा प्रश्न येऊ शकतो. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जास्त मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात होते. म्हणजे काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जास्त मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात होत्या. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या म्हणजे काय, रस्त्यावर आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरली आहेत. लोथल येथे प्रचंड आकारांची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत आहे. आता हडप्पा संस्कृतीची ऱ्हासाची कारणे जी आहेत ती आता आपण पाहूया. पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्र कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यांसारख्या कारणामुळे काही स्थळे उजाड झाली. तर हडप्पा संस्कृतीची ऱ्हासाची कारणे कुठली होती, तर पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट, त्यानंतर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पातळी कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल हे हडप्पा संस्कृतीची ऱ्हासाची कारणे होत. अशा कारणामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होणे, तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. कुठल्या संस्कृतीने पाया घातला, तर हडप्पा संस्कृतीने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. या स्वाध्यायाचे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आता आपण पुढील प्रकरण 4 वैदिक संस्कृती पाहणार आहोत. तर यामध्ये वैदिक वाङ्मय, कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, 3 शेती पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, 4 धर्मकल्पना, 5 शासन व्यवस्था. तर वैदिक वाङ्मय पाहूया आपण आधी. वैदिक संस्कृतीच्या बाबतीत वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. तर वैदिक संस्कृती कशाला म्हणतात, वेद वाङ्मयावर जी संस्कृती आधारलेली होती तिला वैदिक संस्कृती असे म्हणतात. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेद जे काय आहे ते आपलं सर्वाधिक प्राचीन साहित्य मानलं गेलं आहे. त्याला वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली आहे. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. बघा, हे तुम्ही लक्षात ठेवा. वैदिक वाङ्मयाची भाषा कुठली होती, संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. वैदिक वाङ्मयातील मूळ ग्रंथ कुठला आहे, तर ऋग्वेद आहे. हे सर्व मी जे काय परत रिव्हिजन करतोय त्यावरती प्रश्न येऊ शकतात किंवा तशा पद्धतीने प्रश्न पडू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. तो काव्यरूप आहे. ऋग्वेद जो आहे तो मूळ ग्रंथ आहे, तो काव्यरूप आहे, म्हणजे काव्याच्या स्वरूपात तो लिहिला गेलेला आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. वेदाचे प्रकार किती आहेत, 4 आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. तर हे जे काही 4 वेद आहेत या वेदांच्या ग्रंथांना काय म्हणतात, संहिता असे म्हणतात. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे, जाणून घेणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. वेदांना काय म्हणतात, श्रुती असेही म्हणतात. तर आता आपण पाहिलं वेदाचे 4 प्रकार आहेत. वेदाची वैदिक भाषा संस्कृत होती. ऋग्वेद हा प्राचीन ग्रंथ मानला होता, तो काव्यरूपी होता. वेदांचे 4 प्रकार आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यानंतर वेदाच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजेच जाणणे,
त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. त्यानंतर वेदांना श्रुती असेही म्हणतात. हे तुम्ही एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे. आता पुढे आहे ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. जे ऋचांनी बनवलेला वेद होता तो ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी असलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. तर सूक्त कशाला म्हणतात? अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी जे काही तयार केलेलं काव्य असतं त्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेतील विविध देवतांची स्तुती करणारी सूक्त आहेत. आता ही ऋग्वेद संहिता झाली. तर ऋग्वेद संहितामध्ये काय काय ते आपण पाहिलं. आता ऋचांनी बनवलेला वेद म्हणजेच काय ऋग्वेद होता. त्यात वेगवेगळ्या स्तुती आणि सूक्त असे त्यात समाविष्ट होते. त्यानंतर यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र, यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. बघा यजुर्वेदमध्ये काय आहे तर यज्ञात जे काही मंत्र म्हटले जात होते ते यजुर्वेदामध्ये दिलेलं आहे. ते याचं पठण कसं करावं आणि केव्हा आणि कसे करावे याचं काय केलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा प्रकार कसा आहे तर ते पद्यात आहेत आणि त्याच्या खाली काय केलं आहे गद्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढे आहे सामवेद संहिता. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्रगायन केले जाई. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केलेलं आहे. भारतीय संगीतांच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. तर यज्ञविधीच्या वेळी जे काही तालासुरात मंत्रगायन केले जाईल ते गायन म्हणजेच थोडक्यात गायनाशी संबंधित असा सामवेद संहिता आहे. त्यानंतर अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींचा महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटावर दुखण्यावर करण्याचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे. तर हे अथर्ववेद संहिता झाली. बघा आपण आतापर्यंत ऋग्वेद संहिता, यजुर्वेद संहिता, सामवेद संहिता व अथर्ववेद संहिता या चारही संहिता पाहिल्या. तर चारही संहितामध्ये काय काय दिलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ऋग्वेदमध्ये काय सूक्त देवी देवतांची स्तुती करणारे सूक्ते आहेत. यजुर्वेदमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. वरती पद्यात आहेत व खाली गद्यात त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नंतर सामवेद संहिता आहे तर त्याचं तालासुरात मंत्रगायन म्हणजे गायनाशी संबंधित आहे. आणि अथर्ववेद म्हणजे थोडक्यात औषधी वनस्पती, दुःखे, संकटे यांचे निराकरण कसे करावे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो. तर या ज्या संहिता आहेत 4 संहितानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे की हे जे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे आहेत हे 4 वेदानंतर रचले गेलेले आहेत. तर ब्राह्मण ग्रंथामध्ये काय यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. नंतर आरण्यके. आरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली आढळते. हे आरण्यक ग्रंथामध्ये आहे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये चर्चा केली आहे. तर उपनिषदामध्ये कशावर चर्चा केली आहे की जन्ममृत्यूसारख्या ज्या काही घटना आहेत त्या संदर्भात आपल्या मनात जे काही प्रश्न येतात या प्रश्नाच्या वर उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे हे 4 वेदामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं 4 वेद त्यामध्ये काय काय समाविष्ट होतं. नंतर ब्राह्मण ग्रंथ यात मंत्र वगैरे ते सांगितलं होते. आरण्यके म्हणजे आरण्यात जाऊन एकाग्र चिंतन करणे आणि उपनिषदे म्हणजे जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल चर्चा केली आहे. हे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन. वैदिक काळातील जी काही कुटुंब व्यवस्था होती, दैनंदिन जीवन कशा पद्धतीने होते हे आता या मुद्द्यात आपण पाहूया.
वेद काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंब पद्धती कशी होती? तर एकत्र कुटुंब पद्धती होती वैदिक काळात. कुटुंबातील कर्ता हा पुरुष, हा घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे, त्याला काय म्हणतात? गृहपती. जो घरातला कर्ता पुरुष होता त्याला गृहपती असे म्हटलं जात होतं. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्यांची पत्नी आणि मुले, त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वैदिक काळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. वैदिक काळातील घरे कशा प्रकारची होती? मातीची किंवा कुडाची होती. आता कूड म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहीत असेल. कुडाची घरे कशी असतात? गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. या घरांच्या जमिनी शेणामातीने सावरलेल्या असत. घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. तर या घरांच्या जे काही शेणामातीने सारवलेल्या भिंती होत्या, या घरासाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात होते. हे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात ठेवा की वैदिक काळातील घरे कशा प्रकारची होती? मातीची आणि कुडाची होती आणि शेणामातीने त्यांच्या भिंती लिंपवलेल्या असत. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यांसारखे शब्द आढळतात. यव म्हणजे काय? सातू. आता हे बघा, या जोड्या लावायला असा प्रश्न येऊ शकतो. यव म्हणजे सातू, त्यालाच बार्ली म्हणतात. यव म्हणजे सातू, बार्ली हे लक्षात ठेवा. गोधूम म्हणजे गहू, गव्हाला काय म्हणतात? गोधूम. व्रीही म्हणजे तांदूळ, हे तिन्ही तुम्ही लक्षात ठेवायचं. यव म्हणजे सातू म्हणजेच बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ. हे वैदिक काळातील आहे. याच्या जोड्या लावण्यासाठी परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता. समोर तुम्ही चित्रात पाहू शकताय वैदिक काळात घरे कशी होती. कुडा मातीची म्हणजे समोर दिसते तुम्हाला, शेणाने त्यांच्या भिंती सारवलेल्या असतात आणि जाड बांबूच्या गवताच्या तटापासून त्या भिंती बनवलेल्या असतात. अशा प्रकारचे हे वैदिक घरे होते, वैदिक काळातील घरे होते. वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. त्यांचा वेशभूषा कशी होती? लोकरी आणि सुती वस्त्राची वेशभूषा होती. वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून जे काही वस्त्र तयार केले असतात त्याला वल्कले म्हणतात. ते वस्त्रही ते वापरत असत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्यांचे दागिने वापरत असत. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय होता. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. कुठल्या काळात? तर वैदिक संस्कृतीत चाललं आपण. वैदिक संस्कृतीच्या काळात निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी होई. गायन, वादन, नृत्य, सोंगाट्याचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. बघा, गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांची शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग ही तालवाद्ये ती वापरत असत. प्रत्येक पॉईंट मी डबल उच्चार करतोय, प्रत्येक मुद्दा डबल घेतोय, कारण की ते तुमचं रिव्हिजन व्हावी व तुमच्या लक्षात राहावं यासाठी. समोर चित्रात पाहताय तुम्ही वेदकाळातील वाद्य कशा प्रकारची होती. आता पुढचा मुद्दा आहे शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन कशा पद्धतीने होतं वैदिक काळात. तर वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसत असत. अर्थ व वेदामध्ये पिकावर पडणारे कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय यांचा विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. हे लक्षात ठेवायचं. शेती हा प्रमुख व्यवसाय होता व अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जात असत. आता काही ट्रॅक्टर आले, सर्व आधी अनेक बैल जुंपून नांगरट केली जाई. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. कुठल्या प्राण्यांना विशेष महत्त्व होते? घोडा, गाय व बैल व कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते.
गायीच्या विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली आहे. घोडा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी, त्याला माणसाळून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. तर घोड्याला कधीपासून रथाला जोडण्यास सुरुवात झाली, तर वेदकालीन काळापासून सुरुवात झाली. हे यासाठी हे हायलाईट केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. वैदिक काळापासून घोड्याला रथाला जोडण्यास सुरुवात झाली. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांना विकास झाला. व्यावसायिक, कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. तर जे काही व्यावसायिक कारागीर होते त्यांचा ज्या व्यवसायाचा विकास झाला त्याला श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे काय होते, स्वतंत्र असे संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. ते कुठल्या काळात होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण वैदिक काळात होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात हे वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. हे वैदिक काळापासून चालत आलं आहे बघा. हे 4 वर्ण तेव्हापासून होते, त्या व्यवसायावरून ठरायला लागले. नंतरच्या काळात ते ज्या घरात तो जन्माला आला, मुलगा किंवा मुलगी असो, त्यांना ते जन्मावरूनच हे वरील 4 वर्ण ठरवले जाऊ लागले. व त्यानंतरच्या काळात म्हणजे आत्तापर्यंत ही जाती व्यवस्थेमुळे समाजात खूप विषमता निर्माण झालेली आहे. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वैदिक काळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले आहेत. बघा 4 आश्रम हे सर्व आपल्यामध्ये आहेत. 4 वर्ण कुठले, 4 आश्रम कुठले, पण ते कधीपासून सुरू झाले आणि त्याचा इतिहासकालीन संदर्भ काय, तर हे आता आपण पाहतोय. तर जे काही 4 आश्रम होते, पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्याश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. हे फक्त आता इतिहासातच होतं, हे तेवढं पुरतंच आहे. आत्ता काय कोणी असे आश्रम स्वीकारत नाही. तर गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. नंतर ब्रह्मचार्याश्रम यशस्वीरितीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. म्हणजे ज्यावेळेस ते ब्रह्मचार्याश्रम यशस्वीरित्या पूर्ण करते एखादी व्यक्ती, त्यानंतर ते पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रमात प्रवेश करतं. म्हणजे त्याच्या तर जो वानप्रस्थाश्रम आहे त्या टप्प्यावर त्याने काय करायचं, घराबाजाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. चौथा आश्रम जो काय आहे तो म्हणजे काय, संन्यासाश्रम. पहिला ब्रह्मचार्याश्रम, नंतर गृहस्थाश्रम, तिसरा वनचार्याश्रम व चौथा संन्यासाश्रम, असे 4 आश्रम आहेत बघा. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्याचा त्याग करून मनुष्य धर्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एके ठिकाणी राहू नये असा या आश्रमाचा संकेत होता. आता पुढचं कल्पना आहे बघा, धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत असत. धर्मकल्पना कशा पद्धतीने होते बघा. त्याला हवी असे म्हणत. जे अग्नीमध्ये पदार्थ अर्पण करत असत त्याला काय म्हणतात, हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच यज्ञ होय. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते, पुढे त्यांचे नियम कठोर होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो. हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋतू असे नाव. तर वेदकालीन शासन व्यवस्था कशी होती आता हे पाहूया. वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत. यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख होता, त्याला काय, ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे विश. अनेक ग्राम वसाहतीचा समूह जो असे त्याला काय म्हणायचे, विश म्हणायचे. आता तुम्ही नंतर क्रमाने लिहून घेऊ शकता की कशा पद्धतीने काय म्हणतात. एका ग्राम वसाहतीच्या प्रमुखाला ग्रामणी, अनेक ग्राम वसाहतीचा समूहाला विश, त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. विश, अनेक ग्रामवसाहतीचा समूह जो होता त्याला विश असे म्हणतात. त्या विशच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. अनेक विष मिळून जन तयार होत होते.
पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. जनच्या प्रमुखाला नूप किंवा राजा म्हटले जाई. जनच्या प्रमुखाला नूप किंवा राजा म्हटले आहे. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती. तुम्ही हे लक्षात ठेवा. ग्रामवसाहतीचा प्रमुख त्याला ग्रामणी. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विश, त्याच्या प्रमुखाला विशपती. अनेक विश मिळून जन तयार होत होतं आणि जन जेव्हा एखादं विशिष्ट प्रदेश स्थिरवलं त्याला काय म्हणायचं? जनपद म्हणायचे. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. बघा, पुरोहित आणि सेनापती जे होते हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत असे म्हणत. कुठले कुठले विशेष अधिकारी होते? पुरोहित आणि सेनापती हे विशेष अधिकारी होते वैदिक काळात. आणि जो कर वसूल करत असे त्याला काय म्हणायचे? भागदूत असे म्हणत होते. जो कर वसूल करणारा अधिकारी आहे त्याला भागदूत असे म्हणत. भाग म्हणजे वाटा. ज्यांच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणे तो भागदूत. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. राजाला सभा, समिती, विदत आणि जन या 4 संस्था राजाला मार्गदर्शन करण्यासाठी होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियाचाही सहभाग असे. हे पण लक्षात ठेवा. बघा तुम्ही, सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचा सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा असे म्हणत. जे काही ज्येष्ठ म्हातारी लोक होते त्यांच्या जे काही मंडळ होते त्याला काय म्हणतात? सभा असे म्हणत. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. सर्वसामान्य लोक ज्या बैठक करत असत त्याला काय? समिती असे म्हणत. या समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे नवीन वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेले धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखले जाऊ लागले. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात आपण त्याचा परिचय करून घेणार. तर अशा पद्धतीने हे वैदिक वाङ्मय किंवा वैदिक काळातील जे काही माहिती होती ती आपण या पाठामध्ये पाहिले आहेत. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. या प्रश्नांचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता पुढील 5वे प्रकरण प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह हे पाहणार आहोत आपण. त्यात जे काही 6 धर्म दिले आहेत, जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म व 6वा पारशी धर्म, या धर्माबद्दल आपण या प्रकरणामध्ये माहिती पाहणार आहोत. वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधीमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. पुढे काय दिलं बघा येलो लाईनमध्ये. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणार होता. उपनिषदांमधील जो काही विचार होता तो आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणार होता. नंतर भक्तिपंथ निर्माण झाले. शिवभक्तांचा जो होता तो शैवपंथ होता व विष्णू भक्तांचा जो होता तो वैष्णवपंथ होता. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. शैवपंथ व वैष्णवपंथ कशाला म्हणतात. त्यानंतर जैन धर्म पाहूया आपण. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्त्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्या जैन धर्मात तीर्थकार म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकार होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकार होत. वर्धमान महावीर हे जैन धर्मातील 24वे तीर्थकार होते व एकूण 24 तीर्थकार होऊन गेले व अहिंसा या तत्त्वाला जैन धर्मात महत्त्व दिले गेले. त्यानंतर वर्धमान महावीर पाहूया आपण. त्यांचा कालखंड इसवी पूर्व 599 ते इसवी पूर्व 527. हा कालखंड लक्षात ठेवा. इसवी पूर्व 599 ते इसवी पूर्व 527 वर्धमान महावीरांचा कालखंड आहे. आपण आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी वैशाली होती.
उज्जी नावाची जी एक महाजनपद होतं त्याची राजधानी कुठली होती तर वैशाली होती. एक लक्षात ठेवा. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुळग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष तपश्चर्या केली वर्धमान महावीरांनी तर 12.5 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली व हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले ते केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. म्हणजेच काय विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. त्यांनी सुमारे ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोक भाषेतून लोकांशी संवाद साधत असत. कुठल्या भाषेतून ते लोकांशी संवाद साधत असत वर्धमान महावीर तर अर्धमागधी या लोकभाषेतून. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकारांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणतात. समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. आता पंचमहाव्रते पाहूया आपण. महाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम. त्यात अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य यांचा समावेश होतो. तर अहिंसा म्हणजे काय पंचमहाव्रतेमधलं जे काय अहिंसा आहे पहिलं तत्त्व ते कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. दुसरं होतं सत्य, प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. तिसरं होतं अस्तेय, स्थेय म्हणजे चोरी, दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी न करणे म्हणजेच अस्तेय होय. चौथा होता अपरिग्रह, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. आणि 5वं होतं ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजेच ब्रह्मचर्य होय. असे हे 5 पंचमहाव्रते आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. कुठले पंचमहाव्रते आहेत तर अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य. त्यानंतर त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही 3 तत्वे. सम्यक याचा अर्थ संतुलित. तर आता आपण ते थोडे डिटेलमध्ये पाहूया. सम्यक दर्शन कशाला म्हणतात तर तीर्थकारांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान म्हणजे काय तीर्थकारांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजावून घेणे. तिसरं होतं सम्यक चरित्र, तर पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चरित्र हे त्रिरत्ने होत. तर हे त्रिरत्ने पंचमहाव्रते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर त्यानंतर पाहूया आपण उपदेशाचे सार. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ होतो. अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ होतो. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद्या दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्यानंतर वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला होता. हे पण महत्त्वाचं आहे बघा. वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला होता. त्यानंतर आपण पुढील बौद्ध धर्म पाहूया. तर बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. तर बौद्ध धर्माचे संस्थापक आपणा सर्वांना माहीत आहे की गौतम बुद्ध हे होते. गौतम बुद्ध यांचा कालखंड इसवी पूर्व 563 ते इसवी पूर्व 483 हा होत. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव मायादेवी होते. गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ होते. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले बघा. त्यानंतर त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधिवृक्ष तसेच त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधिवृक्ष असे म्हणतात. तसेच
उर्वेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. बोधगया कुठल्या स्थानाला म्हणतात तर उर्वेला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. गौतम बुद्धांनी त्यांचं पहिलं प्रवचन कुठे दिलं? वाराणसीजवळ सारनाथ येथे दिलं. सारनाथ आपल्या सर्वांना माहिती, पण ते ठिकाण कुठे? वाराणसीजवळ आहे. त्या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तनन असे पाली भाषेत म्हटले जाते. धम्मचक्र प्रवर्तनन, संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांनी धर्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजेच काय? पायी फिरणे. किती वर्ष केली तर 45 वर्ष गौतम बुद्धांनी चारिका केली. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. उपदेश कुठल्या भाषेत केला तर पाली या लोकभाषेत केला व 45 वर्ष चारिका केली. हे लक्षात ठेवायचं आहे. धर्मचक्र प्रवर्तन पण लक्षात ठेवायचं आहे. बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धर्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्रिशरण म्हणजे काय तर बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. गौतम बुद्धांनी जे काय धर्माचे सार सांगितले ते पुढील प्रमाणे आहे बघा. तर आर्य सत्य, मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य म्हटलेलं आहे. 1 दुःख, मानवी जीवनात दुःख असते. 2 दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते. प्रत्येक दुःखाला काहीतरी कारण असतं. 3 दुःख निवारण, दुःख दूर करता येते. कुठलेही दुःख हे शाश्वत नसते. आणि 4 प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग होय. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. तर हे जे काही 4 आर्य सत्य आहेत हे बुद्धांनी सांगितलेले आहेत. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद. पुढे पाहूया पंचशील. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. तर कुठले ते पंचशील आहेत बघा. 5 नियम कुठले आहेत? 1 प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. 2 चोरी करण्यापासून दूर राहणे. 3 अनैतिक आचरणापासून दूर राहणे. 4 असत्य बोलण्यापासून दूर राहणे. 5 मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे. असे हे 5 नियम सांगितलेले आहेत. त्यालाच पंचशील असे म्हणतात. तर गौतम बुद्धांनी सांगितलेले त्रिरत्ने, पंचशील, 4 आर्य सत्ये, 5 पंचशीले व 3 त्रिरत्ने हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता बौद्ध संघ. आपल्या धर्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धांप्रमाणे भिक्खू ही चारिका करून लोकांना धर्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. स्त्रियांचा जो स्वतंत्र संघ होता त्यांना काय म्हटलं? भिक्खुनी असे म्हणत. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीमधील लोकांना प्रवेश होता. आता अष्टांगिक मार्ग पाहूया आपण. कुठले अष्टांगिक मार्ग होते ते? 1 सम्यक दृष्टी, 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. 2 सम्यक संकल्प, हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय. 3 सम्यक वाचा, असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. 4 सम्यक कर्मांत, प्राण्यांची हत्या, चोरी, स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे. 5 सम्यक आजीव, उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. 6 सम्यक व्यायाम, व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्म उत्पन्न होऊ नयेत. उत्पन्न झाले असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली कर्म उत्पन्न होईल, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे. 7 सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. आणि 8 सम्यक समाधी, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. असे हे 8 अष्टांग मार्ग होत. तर पुन्हा पाहूया आपण. एक वरती नजर मारूया त्याच्यावरती. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प. आता सम्यक हा शब्द कॉमन आहे त्यामुळे आपण फक्त जे काही महत्त्वाचे अष्टांगिक मार्ग लक्षात कसे ठेवायचे हे पाहूया. सम्यक दृष्टी, नंतर संकल्प, नंतर वाचा, कर्मांत, आजीव, व्यायाम, स्मृती व समाधी हे 8 अष्टांग मार्ग आहेत. नंतर उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते. त्यांचं काय म्हणणं होतं की छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते.
हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयी त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला. बघा, गौतम बुद्धांनी यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणी मात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. आता पुढे पाहूया आपण लोकायत. लोकायत म्हणजेच काय? लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाहही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वातंत्र्य विचारावर होता. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले होते. लोकायत म्हणजेच काय? लोकायत किंवा चार्वाक. तर हा प्राचीन काळातील एक स्वतंत्र विचार प्रवाह होता आणि त्याने वेदांचे प्रवाह नाकारले होते. ज्यू धर्म पाहूया आता. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. ज्यू धर्मालाच यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. तर त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. त्यांच्या ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हणतात. देव एकच आहे या विचारसरणीचे ज्यू धर्म आहे. हे चित्रात पाहता तुम्ही सिनॅगॉग कशा पद्धतीने असते. त्यानंतर आपण पाहूया ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. तो जगभर पसरलेला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी असणारे एक सेंट थॉमस, येशू ख्रिस्तांचे जे 12 शिष्य होते त्यांच्यापैकी एक सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. ख्रिश्चन धर्मसुद्धा एकच देव मानतो. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे असेही ख्रिश्चन धर्म मानतो. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. आता पुढील पाहूया इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या धर्माचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. पुढे मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराणमध्ये केले आहे. भारत आणि अरबस्तान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या जिल्ह्यातील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला. कितव्या? 7व्या शतकात. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. तर भारतामध्ये इस्लामचे आगमन कसे झाले? तर अरबी व्यापाऱ्यांमार्फत झाले, अरबस्तानातून झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात. चित्रात मशीद चित्र दिसते, तुम्हाला पाहू शकता. त्यानंतर पारशी धर्म. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. तर पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यांतील भाषेमध्ये साम्य आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यांतील भाषेमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारशी असे या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. पारशी लोक प्रथम कुठे आले बघा? तर गुजरातमध्ये. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले. पारशी लोक 8व्या शतकात आले आणि इस्लाम लोक 7व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. अहुर मज्द हे पारशी धर्माच्या देवाचं नाव. अहुर मज्द. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी हे जे 2 घटक आहेत त्यांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती हे 3
प्रमुख आचरण तत्वे हे पारशी विचारसरणीचा गाभा आहे. कुठले कुठले तर उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती हे पारशी धर्माचे प्रमुख 3 आचरण तत्वे आहेत आणि त्यांच्या देवळांना आज्ञारी असे म्हणतात. हे पण लक्षात ठेवायचे तुम्ही. आज्ञारी दिसते बघा समोर चित्रांमध्ये. आता याच्यावरती स्वाध्याय, याचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आपलं पुढील प्रकरण आहे या व्हिडिओचं शेवटचं प्रकरण, 6 जनपदे आणि महाजनपदे. तर 16 महाजनपदे होती प्रमुख आणि एखादी कालखंड कुठला आहे, इसवी सन पूर्व 6वे शतक. आधी आपण याबद्दल थोडीशी माहिती पाहूया, मग नंतर पुन्हा मॅपकडे येऊया. तर जनपदे, महाजनपदे, मगध साम्राज्याचा उदय ह्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. तर जनपदे कशाला म्हणतात, कशी निर्माण झाली हे आपण पाहूया. साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंडामध्ये वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. तर जनपदे कधी अस्तित्वात आली, तर इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 वैदिकोत्तर कालखंडात. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिसापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रपर्यंत ही जनपदे पसरलेली होती. अफगाणिस्तानपासून तर इकडे पूर्वेला ओडिसापर्यंत व दक्षिणेला महाराष्ट्रपर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अशमक या जनपदाने व्यापलेला होता. कुठल्या महाराष्ट्राचा काही भाग कुठल्या जनपदाने व्यापलेला होता, तर अशमक या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून त्यासंबंधी माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, तर काही मध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होतात त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाई. म्हणजे गणपरिषदेचे सदस्य ज्या ठिकाणी एकत्रित येऊन चर्चा करून राज्यकारभाराविषयी निर्णय घेत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाई. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र ज्ञानी होती. तर गौतम बुद्ध कुठल्या जनपदाशी संबंधित होते, तर शाक्य गणराज्यातील होते आणि जनपदाची स्वतंत्र ज्ञानी उपलब्ध होती. आता महाजनपदे पाहूया आपण. जे 16 महाजनपदे आहेत त्यात कोसल, वत्स, अवंती व 4 मगध हे प्रमुख महाजनपदे आहेत व परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत. कोसल, वत्स, अवंती व मगध. आता हे आपण थोडेसे डिटेलमध्ये पाहूया. तर कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. म्हणजे कोसल जे महाजनपद होतं ते नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी त्याचा विस्तार झाला होता. त्यानंतर आता एक घेऊया, एकाखाली एकच घेऊ आपण. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. कुठल्या, तर कोसल या राज्यातील म्हणजे महाजनपद होतं, त्यात श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरी प्रसिद्ध होती. हे कोसल महाजनपदाचं चाललं आहे. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. तर कोसलची राजधानी कुठली होती, श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. जेतवन या ठिकाणी गौतम बुद्ध राहिले होते. कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचा जो राजा होता प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले. नंतर काय आलं, कोसलचे राज्य काय केलं, मगधामध्ये विलीन झालं. हे कोसल या महाजनपदाची माहिती आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. आता वत्स या महाजनपदाचा विषयी माहिती पाहू आपण. वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या
आसपासच्या प्रदेशात झाला होता. तर वत्स जे महाजनपद होतं ते उत्तर प्रदेशमध्ये जे काय अलाहाबाद आहे त्याच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी नगर होय. कोसम म्हणजेच प्राचीन काळचं जे कौशांबी नगर होतं त्यालाच कोसम असे म्हणतात. हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. हे जे कौशांबी होतं हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. नंतर कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांच्या अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. तर कोणी 3 विहार बांधले होते? तर कौशांबीत जे काही 3 अत्यंत श्रीमंत व्यापारी होते त्यांनी बुद्धांसाठी व त्यांच्या अनुयायांसाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. वत्स महाजनपदाचं आणि कोसलचं मगधने जिंकून घेतलं. आता अवंती संदर्भात माहिती पाहूया आपण. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद अस्तित्वात होते. मध्य प्रदेशातील माळवा जे ठिकाण आहे त्यामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जैनी म्हणजेच उज्जैन हे नगर त्याची राजधानी होती. उज्जैन हे नगर जे आहे त्याची अवंतीची राजधानी होती. उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. अवंतीचा राजा प्रद्योत, हे लक्षात ठेवायचं आहे, अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. त्यानंतर अवंतीचा राजा नंदीवर्धन यांच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाली. नंतर अवंतीचा राजा जो होता नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाली. आता आपण पाहूया हे 3ही जे महाजनपद होते म्हणजेच कोसल, वत्स व अवंती. तर कोसल मगधमध्ये विलीन झालं, नंतर वत्स अवंतीमध्ये विलीन झालं व नंतर अवंतीसुद्धा मगधमध्ये विलीन झालं. म्हणजे 3ही जे महाजनपद आहेत हे शेवटी मगधमध्ये विलीन झाले. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता मगध महाजनपद पाहूया आपण. बिहारमधील पाटणा म्हणजे गया या शहराच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशामध्ये प्राचीन मगध महाजनपद होते. राजगृह म्हणजेच राजगीर ही त्याची राजधानी होती. मगधची राजधानी राजगृह म्हणजेच राजगीर ही मगध या महाजनपदाची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता. बिंबिसाराचा राजवाडा महागोविंद या वास्तुविशारदने बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्यक जो होता तो बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. तर अशा प्रकारे हे 4 महाजनपद आपण पाहिलेत. कोसल, वत्स, अवंती आणि मगध. यातील जे महाजनपद आहेत त्यांचे स्थान, कुठलं महाजनपद कुठल्या स्थानी आहे, त्यांची राजधानी, त्यांचे राजे व नंतर ते कशामध्ये विलीन झालं हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हे तुम्ही. तर आता काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली, त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवी पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदामध्ये 16 महाजनपदांचा विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यातही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होते. आताच आपण पाहिले 4 महाजनपदे. आता पाहूया मगध साम्राज्याचा उदय. तर बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू हा कुणाचा मुलगा होता? तर बिंबिसाराचा मुलगा होता. याने मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. अजातशत्रूच्या काळात काय झालं तर मगध जे महाजनपद होतं त्याची भरभराट झाली व त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगती झाली. आता हे पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एक तर अजातशत्रू हा बिंबिसारचा मुलगा होता. दुसरं, अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली, त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याने राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगती म्हणजेच पहिली परिषद भरवली राजगृह येथे. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. मगध जे महाजनपद होतं त्याची पाटलीग्राम हे नवी राजधानीचा पाया घातला गेला अजातशत्रूच्या काळात.
पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. अजातशत्रूनंतर मगधचा जो राजा झाला शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. म्हणजे त्याच्यानंतर होऊन गेलेल्या राजामध्ये त्याने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला जोडली. कुठली? अवंती, मत्स्य आणि कोसल. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आणला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले. तर कोणी ते जोडले होते सर्व प्रदेश? शिशुनागेने. हे लक्षात ठेवायचे. मगध साम्राज्याचे नंदराजे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राजाची सत्ता होती. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 कोणाची सत्ता होती? तर नंद राजाची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंद राजाने निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्याच्या पदरी होते. त्यांनी वजनमापाची प्रमाणित पद्धत सुरू केली. एक महत्त्वाचं इथे की नंदराजाने काय केलं? वजनमापाची प्रमाणित पद्धत सुरू केली. नंद घराण्याचा शेवटचा राजाचे नाव धनानंद होते. नंद घराण्याचा जो शेवटचा राजा होता त्याचे नाव होते धनानंद. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. चंद्रगुप्त मौर्य आपल्या सर्वांना माहिती. चंद्रगुप्त मौर्य या चाणक्यास विंध्य पर्वताच्या पायथ्याशी भेटला होता व त्याने नंतर चंद्रगुप्त मौर्याला सक्षम केले, लढण्यास योग्य केले व त्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने पाटलीपुत्र जिंकून घेतले व नंद घराण्याचा पाडाव केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला गेला. आता हे 16 जी महाजनपद आहेत याची नावे दिली आहेत तिथे. 16 महाजनपदाची प्राचीन व आधुनिक नावे. प्राचीन नाव काय होती आणि आधुनिक नावे काय आहेत? प्राचीन नावे हायलाईट केलेली आहेत आणि आधुनिक नावे कंसामध्ये आहेत. तर काशी जे होतं महाजनपद त्याला आता बनारस म्हणून ओळखलं जाते. नंतर कोसल त्याला आता लखनौ म्हणून ओळखलं जातं. मल्ल याला गोरखपूर म्हणतात आज. वत्स जे होतं त्याला अलाहाबाद म्हणतात. चेदी होतं त्याला कानपूर. कुरू होतं त्याला दिल्ली. पांचालला रोहिलखंड म्हणतात. मत्स्य जयपूर म्हणतात. शूरसेनला मथुरा. अशमकला औरंगाबाद महाराष्ट्रात येते. नंतर अवंती त्याला उज्जैन म्हणतात. अंग म्हणजे चंपा पूर्व बिहार. मगध म्हणजे दक्षिण बिहार. वृज्जी म्हणजे उत्तर बिहार. 15 गांधार म्हणजे पेशावर व 16 कंबोज गांधारजवळ. असे हे 16 महाजनपदे आहेत. हे पण तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे आहेत. तर या प्रकरणाचा म्हणजे या व्हिडिओचा हे शेवटचं प्रकरण होतं 6वं. त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आता पुढील जे काही राहिलेले प्रकरण आहेत 6 ते 11 हे आपण भाग 2 मध्ये पाहूया. I know the